निवडणुकीतील सुकळी साठवण तलाव प्रकल्पासाठी 124 कोटी 36 लाखांच्या निधीसही मान्यता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये व्यावसायिकांना दिलेल्या धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तो मेसेज सादर केला जाणार. या मेसेज संदर्भात मुंबई गुन्हे शाखेला उत्तर देण्याचा न्यायालयाने दिला आदेश. MMRDAच्या ड्रोनमुळे सर्वच घाबरून गेले. ठाकरे गटाची शिवसेनेनं उडवली खिल्ली. व्यंगचित्र काढून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांच्या अर्जांसाठी मुदतवाढ. 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेच्या शिवसेनेला धक्का. नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी केला भाजपत प्रवेश. आगामी निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार. महायुतीत कोणतीही कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्या, सुनील तटकरे यांनी दिला सल्ला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांची होणार चौकशी. पोलिसांनी चौकशी करून अहवाल सादर करायचा. नाशिक न्यायालयाने दिला आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांच्याशी फोनवर साधला संवाद. खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची केली विचारपूस. 40 वर्षांची सोबत सोडली. शरद पवारांचे विश्वासू अरुण गुजराती आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. चोपडा परिसरात अजित पवार गटाची ताकद वाढणार. करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळे यांची घेतली भेट. नगरपालिका निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढत आहोत, शक्य तिथे सपोर्ट करा, तुम्हाला हवं तिथे जागा देऊ, सुप्रिया सुळेंनी करुणा मुंडेंना दिलं आश्वासन. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.